डोंगराच्या पायथ्या बसून शिखरापर्यंत जर का निरीक्षण केलं असेल तर सारे भक्तगण या शिवनामात दंग झाले. आहे मंगलमय आशीर्वाद साऱ्या माझ्या भक्तांना. शांगिणी डांगिणी मरीच आहे तुम्हालाही माझा मंगलमय. बाळ नंदी अरे रागावून या शिवाजवळ पाहतो तुला आशीर्वाद मिळाला नाही. अरे लबाडा आहे या शिवाचा तुलाही मंगलमय आशीर्वाद. राणीमय दोन अक्षरांचा राणीमय दोन्ही अक्षरांचा शब्द म्हणजे राम. ज्या दिनी देव आणि दानव सांपत्य बंधुत्वाचं नातं त्याच वेळी त्या दानवानी होय देवतांनी दानवानी सागर मंथनाला सुरुवात केली. त्याच वेळी 14 रत्ने बाहेर निघाले. त्यातून निघाला ते हलाल असं विष. या विश्वाचा ठाई पडला असता तर या विश्वाचा रास झाला असता. रज दमानी सत्व ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवानं उत्पत्ती करावी महाविष्णूनं पालन करावा. तद्वत या शिवशंभू महादेवानं लय करावा. या शिवशंभू महादेवानं ज्या वेळी हलाल अशा प्रकारचं विष निघालं तेच विष या विश्वात जर का पडलं असतं पण नाही. हे विष घेऊ शकलं नाही. म्हणूनच या शिवशंभू महादेवानं ते हलाल प्रकारचे विष होय या शिवशंभू महादेवानं या शिवाच्या देहाचा दाह होऊ लागला. मस्तकी गंगा धारण केली. होय नव्हे तर चंद्रही धारण केला पण दाह काही शांत होईना. कंठी सर्प होय सर्प परिधान केला तरीही देहाचा दाह शांत होईना. त्याच वेळी देवर्षी नारद महामुनी होय त्रैलोक्य वंद्य पुरुष कोण असेल तर देवर्षी नारद महामुनी. देवर्षी नारद महामुनीनं या शिवशंभू महादेवाला मार्ग कथन केला. मार्ग कोणता असेल या 2 अक्षरांचा होय तो क्षराक्षरी मंत्र राम राम दाह शमतीला. तो क्षराक्षरी मंत्र माझ्या सहज मुखावाटे बाहेर पडला. त्याच वेळी या देहाचा दाह शांत झाला. ते विष प्राशन केलं. ते विष या कंठासी होय कंठासी झाले. त्याच वेळी या शिवशंभू महादेवाचा कंठ निळा पडला. त्याच वेळी या विश्वात शिवशंभू महादेवाला नीलकंठ या नावाने या माझ्या भक्तांसमोर या साऱ्या भक्तगणांसमोर राम नामात तल्लीन व्हावं हेच योग्य. राम राम दाह शमती राम राम दाह.
समोर पाहिलं असेल प्रत्येकाच्या मुखावाटे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नावाचा ध्वनी येतोय. पण समोर जर पाहिलं असेल, अरे बाय नंदी जवळा महादेवांच्या भक्तीत तल्लीन झालाय. सारे भक्त इकडे महादेव तर नामानामात मग्न
कारण सारे भक्त काय अहो माझ्या भक्तीने त्यांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मला साऱ्या भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी तुला विलंब मला विलंब शाबास करता. या कैलासात हा शिवशंभू महादेव या माझ्या पत्नीची मार्ग काही सांगू नका. आता मी इथं आले म्हणून माझं गुणगान गाता. नाहीतर ही गिरिजेची गरज लागत नाही. ही माझी गंगा हो तिला डोकीवर बसवलं. हो यालाही तशाच प्रकारचं कारण होतं म्हणून तिला डोळी पण स्वामी महादेव माझ्या मनातील इच्छाकांक्षा पूर्ण झाल्या. काय कारण तुमच्या जन्माच्या धुळीकट वास्तविक चर्चित करून मनाचा ज्या वेळी तू या कैलास जी तुझी इच्छा निर्माण केली ती प्रत्येक इच्छा या शिवशंभू महादेवाने परिपूर्ण केली. परिपूर्ण केलं. पण देवा आज माझ्या मनात एक इच्छा आहे. काय? आजही तुझ्या मनी एक इच्छा आज निर्माण इच्छा आहे ती आगळीवेगळी इच्छा आहे. अशी कोणती ऐकूया बरं. महादेव आज मला अशा ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी माझ्या मनाचं समाधान होईल. अशा ठिकाणी मला जायचं आहे. असं ठिकाण तरी कोणतं रम्य कोणाच्या ठिकाणी मला काय? श्रीजय, महादेव आतापर्यंत प्रत्येक इच्छा माझ्या पूर्ण केली. आतापर्यंत प्रत्येक इच्छा परिपूर्ण केली. आजही इच्छा पूर्ण होय गिरिजय ही तुझी इच्छा मी परिपूर्ण करणार आहे. पण ऐक म्हणतोय काय? आजचा दिवस होऊ द्या उद्याच्या दिनी नक्कीच तुला होय तुझ्या मनातील इच्छा परिपूर्ण कर. महादेव गेलेही असते. आजचा दिवस टाळून उद्याच्या दिनी गेलेही असते. पण नाही माझ्या मनात आता इच्छा निर्माण झाली. अर्थात या क्षणी मला त्या ठिकाणी जाणं इच्छा आहे. गिरिजय ऐक म्हणतोय आजचा दिवस योग्य नाही. स्वामी मला सांगा म्हणूनच उद्याच्या दिवशी पण नक्की जा. आजचा दिवस असं आजच्या दिवशी कोणतं रहस्य लपलंय म्हणूनच तुम्ही आजच्या दिवशी मला बोलवताय. होय आजचा दिवस शुभ दिवस नाहीये. आजचा दिवस आहे तो शुभ. म्हणूनच स्वामी या ठिकाणी जा. महादेव थांबा. शुभ अशुभ हे देवतांनी केव्हा मानलं नाही. अर्थात या गोष्टीवर माझा मुळीच विश्वास नाही. काय? अर्थात शुभ अशुभ याची चिंता या पार्वती मातेला नाही. या गिरिजेला नाही पण मला आहे. मला ज्ञान आहे आजचा दिवस आहे तो शुभ. उद्याच्या दिनी नक्कीच तुला पाठवेल. नाही महादेव मला जायचं आहे ते आजच्या दिनीच जायचं आहे. काय? हो आजच्या दिनी तिथे गिरिजय, हट्टानं हट्ट निघाई बनू नकोस. हा शिवशंभू महादेव सांगतोय ऐक म्हणतोय काय ते आजच्या दिनी जाता उपयोगाचं नाही. कारण अशुभ दिवस असल्यामुळं इथं कोणत्या प्रकारची संकट येतील. महादेव कुठल्याही संकटाची चिंता या गिरिजेला नाही. तुम्ही प्रत्येक भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळ तास नाही याचा विचार न करता जात असता. आज मला जायचं आहे. शाबास गिरिजय या भक्तांच्या रक्षणार्थ तू हट्टानं हट्ट निघाई म्हणते. ऐक हा शिवशंभू महादेव आजच्या दिनी तुला पाठविणार. महादेव मुखाते शब्द मुखाते सेवा. आज या गिरिजेची इच्छा तुम्ही अपूर्ण ठेवता असं मला वाटत नाही का? मुळीच नाही काय? गिरिजय मला तर योग्य वाटते. कारण आजच्या दिनी आहे तो शुभ दिवस म्हणून तू जायचं नाही. स्वामी पुन्हा म्हणून तुम्हाला एकच सांगते शुभ अशुभ मी केव्हा मानलं नाही आणि याच्या नंतरही मला ते मानायचं नाही. मला जायचं आहे ते आजच्या काय दिवसाला. म्हणतोय? सकाळचं नसते. या शिवशंभू महादेवाचा क्रोध म्हणजे कुणी सामान्य नव्हे. जर का प्रधान हा शिवशंभू महादेव झाला असेल महादेव काय तुम्ही क्रोधमय झाला असेल तर काय होईल याची चिंता या मातेला नाही. माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. मला जायचं आहे. फक्त क्रोध सर्व बाजूला केला. जय तुला मुळीच पाठविणार नाही. जोपर्यंत आजचा दिन होय
होत नाही तोवर आजच्या दिनी तुला पाठवी. उद्या नक्की जा, नक्की तुझी इच्छा. महादेव समोरच्या बोलाने तुम्हाला सांगत केले की मला इथून जायचं आहे, पतीला पते म्हणणार नाही एवढं अजूनही तुम्हाला सांगते. मला जाऊ द्या. गिरिजा सरकार इतकं नसते. काही जाऊ शकते, मला गरज नाही. हे पहा महादेव, मला शस्त्र घ्यावं लागलं असेल तर येताले तुमच्या मताला प्रतिशस्त्र घेऊन या शिवशंभू महादेवाशी द्वंद्व करण्यासाठी हा शिवशंभू म्हणजे गंगावर अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. ही माझी शीतल गंगा आणि ही जगदंबा. नागभूषणा नीलकंठा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी हा देवेंद्र शतशः प्रणाम करतो. या सुधर्म देवसभेत या देवेंद्राची पावले पडली आणि मन कसं समाधानी बनलंय. बरोबर मन कसं समाधानी बनलंय. हे इंद्रपदावर
ज्या वेळपासून मी बसलो त्यापासून हे पद माझ्याजवळ आहे. माझ्या मातृपितृ देवतेंची इच्छा होती की हे इंद्रपद तुला मिळावे. त्यासाठी तुला काय करावे लागेल. त्याच वेळी मी माझ्या महर्षी नारद मुनींजवळ गेलो आणि ही इच्छा व्यक्त केली की त्यावेळी नारद मुनींनी मला मार्गदर्शन केले की हे देवेंद्रा, तुला ही इच्छा पूर्ण करायची असेल तर शतयज्ञ करावे लागतील. त्याच वेळी मी शतयज्ञाला प्रारंभ केला. हा म्हणता म्हणता 99 यज्ञ पूर्ण झाले. रायता राहिला सोमया, तोही पूर्ण झाला. त्याच वेळी त्रयदेवता माझ्यावर प्रसन्न झाल्या. आणि मला हे अमरावतीचे राजसिंहासन बहाल केले. त्याच दिवसापासून या सिंहासनाची राजसूत्रे मी सांभाळतोय. देवा ही मंगलमय प्रार्थना स्वीकार कर. सौख्य दे मेनकाचे नृत्य पाहण्याची इच्छा माझ्या निर्माण झाली. नाट्य रसिको सिद्धेश नृत्य पाहण्याची इच्छा माझ्या मनात हे म्हणजे राज दरबारी हजर
राहून लोक हे तुझं नृत्य पाहण्याची इंद्राच्या मनी जी इच्छा व्यक्त झाली ती लवकरात लवकर पूर्ण कर. देवेंद्र महाराज, आपली इच्छा पूर्ण करणे मी माझं भाग्य समजते, म्हणून माझ्या कामाला विलंब नको. देण्यासाठी तत्पर झालो आहे. कोण रे देवेंद्र? या राज दरबारी येऊन इंद्रा एकेरी आवाज देणारी कोण अशी व्यक्ती आली आहे? हा पाताळ भूमीचा सम्राट भद्रासूर यावेळी यापर्यंत आला आहे. बोले भद्रासूर, या दरबारी तू आला का आणि कशासाठी? हे अष्टरपाचं सौंदर्य पाहिलं ते मनाला भाळलं, ते या पाताळ लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी. अरे भद्रासुरा, ही देवतांची ठेव आहे, ते तुला कदापि मी नेऊ देणार नाही. आई कुणाची विचार स्वतःच्या शक्ती सामर्थ्यावर हे सिंहासन आणि ही अष्टरंगा घेऊन जाण्यासाठी हा भद्रासूर सिद्ध होईल. जोपर्यंत हा इंद्रदेव आहे तोपर्यंत मी तुला हे कदापि शक्य होऊ देणार नाही.
वेळी हे इंद्र नाव देईल. माझा काम का सगळ्यांकडे फिरायचा, सगळ्यांचे कपडे गोळा करूचे आणि त्यांचे धुवून त्यांच्यापर्यंत घेऊन पोहोचवचे. लोक त्याच्यावर माका 2 पैसे देतात, त्याच्यावर माझं चरितार्थ चालता. हॅलो हा असा ते लोक म्हणतात आणि माका पैसे देतात आणि माझं चरितार्थ त्याच्यावर चालता. हा हॅलो असा करू नको. माझा बॉस आधी लहान कपडे देता सगळ्यांचे कपडे देऊन पैसे घेतलं, पण वैदा धारण लावलो ना. वैदा धारणाच्या घराने गेलोय, हो गेलो गरव काढून आणि माका गावलं नाही, पण संध्याकाळी गावात एक वापरू मग गेलंय मम्मूकडे. आता बाजारात गेला द्या संध्याकाळी येताला हिला काय आपला देता वर एक नारळ देता कसा बरा. हा आता मात्र माझ्या चेडवाची काळजी लागली. हा वर घरी गेला, गेला काय डोबीर गेला. डोबीर गेला तर ते बायको रावाच्या घराने पैसा बसा आपला तरी हात मारून बघूया. आता खरं आवाज येणार नाही तरी बघूया. माझा पाणी नाही काय नाही बघतोय आता हर्षदच वाट बसतोय आणि कोणाची वाट बघूया. आता फिरत राहतोय.
किती आयडान माझं घसो बसलो. हो बाबा माझं नित्याचं कर्तव्य. हो त्यांच्या चरणाची धुलीकण हो रे बाय असं हो बाबा तुम्ही देवतुल्य आहात. देवतुल्य बाबा हो बाबा बाजारातून आणली तुम्हाला. नक्की ना. खाऊया घर तू या खा. फिरान तुला उपाशी असा. हो बाबा मला येण्यासाठी विलंब झाला पण बाबा कपडे राहिले. ओ बाबा कपडे राहते आता चल बेगिना घे आणि लवकर येते कपडे. फॉर्म मारीन बस. बाबा गावातून त्या गावात फिरून जरा आजार पण वाढलं. मला ओळखलं मी दामोदर भटजी. आज इथे इकडून तिकडे कुणाचं एकादशमी, कुणाचं वर्ष श्राद्ध, कुणाचं 12व 13व. तो भाई राहून मागच्या दाराने ओरड घालतो. ओ भटजी बुवा, आमची एकादशमी कधी करणार? श्रावण महिन्यात करूया. तोपर्यंत चालत चालत असा पुढे जात होतो. मार्गात बाबू शिरोडकर नावाचे त्यांना बोललो गणपतीला करूया पूजा. त्यांचा प्रश्न मार्गी लावला.
आणि असा त्या वाटेने चालत चालत येत होतो तोपर्यंत सिद्धार्थ पावसकर हे ग्रहस्थ भेटले. त्यांनी मला हे लाख मोलाचं पारितोषिक दिले. आमच्या ब्राह्मणदेव कला मंचाच्या वतीने याचा मी स्वीकार करतो. काय झालं, या पोराला आमच्या आज होम करायचा आहे म्हणून सामान आणायला पाठवलं. अजून ते आलं नाही. भेटलं का? आपल्याला होमाची सिद्धता करायची आहे. ठीक आहे, आज आबा देवी यांच्या घरी होम आहे. बाकीच्यांचा आपण नंतर बघूया. आता ये आपण होम हवनाला सुरुवात करूया. होमात आहुती दिलेली आहे. होमाला सुरुवात करूया.